पारंपरिक पद्धतीनं होत असलेला शेती व्यवसाय बळीराजाला तोट्याचा ठरू लागला आहे। शेती करून फक्त पोट भरू शकता पण चांगली कमाई होऊ शकत नाही, अशी धारणा बनत चालली आहे। पण जर जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर काळ्या आईची सेवा केली तर ही धरणी माता सोने आणि मोती समान शेतमाल देते। शेतीमध्ये सातत्यानं नवनवीन प्रयोग करून अनेक शेतकऱ्यांनी ही गोष्ट खरी ठरवली आहे। नवनवीन प्रयोगातून अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांनी लाखो रुपयांची कमाई केली आहे। असाच एक प्रयोग आष्टी तालुक्यातील सोलापूरवाडी येथे पाहायला मिळत आहे। उच्च शिक्षित तरुण हनुमंत लक्ष्मण गावडे या तरुणानं 1 एकर जमिनीत ड्रॅगन फ्रूट लागवड यशस्वी करून दाखवली आहे। हनुमंत गावडे या प्रयोगशील शेतकऱ्यानं गेल्या वर्षी मे महिन्यात ड्रॅगन फ्रूटची लागवड केली। माळरानावरील हलक्या जमिनीतील मशागत करून त्यांनी माळरानावर नंदनवन फुलवलं आहे। शेती हा फक्त पोट भरण्याचा व्यवसाय नसून यामध्ये जर योग्य लक्ष घातलं तर यातून लाखो रुपये कमवता येणं सहज शक्य आहे। शेतीमध्ये जिद्द, चिकाटी आणि सातत्य असेल आणि याच्या जोडीला मेहनतीची साथ मिळाली तर नक्कीच शेती हा व्यवसाय लखपती बनवणारा आहे। ड्रॅगन फ्रूटची शेती ही शेतकऱ्यांसाठी सोन्याचे अंडी देणारी कोंबडी ठरू शकते। तुम्ही जर शेतकरी असाल तर आमचे प्रतिनिधी अनीस मोमीन यांचा हा संपूर्ण रिपोर्ट नक्की पहा। तुम्हाला नक्कीच एक वेगळी दिशा मिळेल। अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। पाहूया सविस्तर ड्रॅगन फ्रूट शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओ। नमस्कार, मी अनीस मोमीन। आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज नेटवर्क। भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि महाराष्ट्र राज्य या राज्यामध्ये बहुतांश शेतकरी आत्महत्या केलेले आपल्याला दिसून येतात। त्याचं कारण म्हणजे पारंपरिक शेतीवरच त्यांचं कॉन्सन्ट्रेट असतो। त्यांनी थोडं पर्यायी मार्ग म्हणून त्यांनी दुसऱ्याही याच्यावर कॉन्सन्ट्रेट करावं। जसं आता आपण जे आलो आहोत हा सोलापूरवाडी येथील एक शेतकरी पुत्र ज्यांचं नाव आहे हनुमंत गावडे, हे यांनी ड्रॅगनची जी बाग आहे ही कशा पद्धतीने फुलवली, कशा पद्धतीने त्याची लागवड केली, कसा पर्यायी मार्ग निवडून ते आता किती कमवतात या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी हनुमंत गावडे, राहणार सोलापूरवाडी, तालुका आष्टी, जिल्हा बीड येथील रहिवासी असून मी माझ्या शेतामध्ये ड्रॅगन फ्रूटची लागवड केली आहे। आज जे तुम्ही पाहताय हा बाग आहे, बरोबर 20 महिन्याचा बाग आहे आणि ह्या बागेची आज आपण फळांची छाटणी चालू आहे आणि छाटणी चालू असताना आज हे आले त्यांना खूप आनंदाची गोष्ट वाटते की आज या अशा माळरानावरती आणि खराब जमिनीवरती एकंदरीत तुम्ही पाहता ही बाग कशा प्रकारे फुलली आहे। एकंदरीत माझं बॅकग्राऊंड पाहायला गेलं तर मी तसा IT विभागातून काम करतो। TCS कंपनीमध्ये मी पुण्यामध्ये एक नामांकित MNC कंपनीमध्ये कामाला होतो। कोरोना काळामध्ये आम्हाला गावी काम करण्यासाठी सांगितले आणि त्यावेळेस आम्ही गावी आलो आणि गावी आल्याच्या नंतरला एकंदरीत माझ्या लक्षात आलं की आपल्या भागामध्ये सर्वात मोठाले प्रश्न कोणते, तर त्यामध्ये पाणी हा एक खूप सर्वात मोठा भेडसावणारा प्रश्न होता आणि पाणी नसताना शेती करायची कशी। एकंदरीत माझ्या क्षेत्राचं जर विवरण पाहिलं तर 50 एकर क्षेत्र आहे माझं आणि ते पूर्ण पडीक आणि माळरान असं क्षेत्र होतं आणि ह्या शेतामध्ये काय येईल याच्यावरती मी जवळपास 2 ते 3 महिने पुरेपूर रिसर्च केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपल्या शेतामध्ये पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि तो सॉल्व कसा करायचा। तर त्या पाण्याच्या प्रॉब्लेमवर सोल्युशन काढण्यापेक्षा आपल्या वातावरणात काय ॲडॅप्ट होतं आहे अशा पद्धतीचं पीक माझ्या लक्षात आलं, ते म्हणजे ड्रॅगन फ्रूट। त्या संदर्भात मी पूर्ण महाराष्ट्रभर फिरलो, जास्त करून पश्चिम महाराष्ट्र पाहिला। पश्चिम महाराष्ट्रामध्ये ड्रॅगनच्या जाती किती आहेत, त्याच्यासाठी जमीन कशी लागते, पाण्याचं प्रमाण किती लागतं, त्याला टेम्परेचर किती असावं लागतं, ह्या सर्व गोष्टीचा एकंदरीत अभ्यास केल्याच्या नंतर लक्षात आलं की आपली जमीन ह्या ड्रॅगन फ्रूटच्या लायक आहे। आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ड्रॅगन फ्रूट ह्या फळाची खासियत अशी आहे की याचे जवळपास 60% मुळं फक्त जमिनीमध्ये असतात आणि इतर 40% जर मुळ्या पाहिलं तर तुम्ही पाहताय
की ह्या मुळ्या हवेमध्ये आहेत. हे जे दिसत आहे तुम्हाला एकंदरीत, आपण याला जो पकडला जातो याला मुळी म्हणतात. सकाळच्याला थंड वारे ज्यावेळेस वाहतात त्यावेळेस ह्या मुळ्या त्या वातावरणातील बाष्प शोषून घेतात आणि ॲडॅप्ट होतात. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या झाडाला सर्वात खूप कमी प्रमाणात पाणी लागतं. अगदी म्हणजे फेब्रुवारीनंतर तुमच्याकडं असेल तर दिलं तरी चालतं किंवा नसेल तर नाही दिलं तरी चालतं, अशा पद्धतीने हे फळ आहे. आणि तुम्ही पाहताय बरोबर ह्या बागेला आपण आता 21वा महिना चालू झाला आहे. सरासरी आता तुम्ही जर पाहायला गेले सर, ही पूर्ण बाग आता सध्या आपल्या बागेमध्ये 3 ते 4 टन माल आता बागेवरती आहे. आपण त्यामधला 1 ते 2 टन माल टाकला आहे. आणि बाजारभाव जर पाहायला गेले तर व्होलटाईल असतात. मार्केट अशा कंडिशन डिमांड अँड सप्लायवरती डिपेंड असतं. मग काय केलं जातं, अगोदर सुरुवातीच्या काळामध्ये सर्वात पटकन ज्याचा माल येतो त्यावेळेस डिमांड जादा असते आणि सप्लाय कमी असतो. त्यामुळे आजचं मार्केट पाहायला गेलं तर 180 ते 210पर्यंत सरासरी पर के जीच्या हिशोबाने मार्केट आहे. आणि सर्वात दुसरी खासियत ह्या बागेची सांगायची झाली तर हे बघा, आता तुम्ही इकडे याच्यामध्ये एक 3 कंडिशनला बाग आहे आपली. हे फळ आहे, हे बघा, हे फळ तोडण्यासाठी पूर्ण मॅच्युअर झालं आहे. त्याच्यानंतरला सेकंड त्याच्या तोडल्याच्या नंतर 3 ते 4 दिवसामध्ये ही एक स्टेज आहे. आणि याच्या पुढची स्टेज आहे की 1-3 दिवसापूर्वी हे फ्लावर आहे जे ओपन होऊन आता ते क्लोज झालं आहे. म्हणजे 3 स्टेजमध्ये हे ड्रॅगन फ्रूट काम करतं. सरासरी जसं की टोमॅटोचा बाग पाहता आपण, टोमॅटोच्या बागेमध्ये काय होतं, सरासरी टोमॅटो हा कंटिन्यू चालतो. आणि याची पण कंडिशन अशी आहे, जून महिन्यापासून जेव्हा पावसाळा सुरू होतो तेव्हापासून ही बाग सुरू झाल्याच्या नंतर तिथून पुढे सरासरी 5 ते 6 महिन्यापर्यंत कंटिन्यू ह्या बागेला फळ लागतं. आणि जर तुमच्याकडे तितकी वातानुकूलित परिस्थिती निर्माण तुम्ही जर केली तर मला असं वाटतं की फळबागामध्ये जगातलं हे एकमेव असं फ्रूट असेल की हे 12ही महिने तुम्हाला फळ देऊ शकतं. त्याच्यासाठी तुम्हाला थोड्याफार प्रमाणात त्याला सावलीचं आच्छादन करावं लागतं आणि पाण्याचं थोडक्यात फोगर वगैरे जर बसवले तर ते कंटिन्यू फळ देतं. जेणेकरून याची सेन्सिटिव्हिटी, संवेदनशील एक फ्रूट म्हणून याला ओळखलं जातं. ह्याच्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट, याला जर चुकून तुम्ही एखाद्या उन्हाळ्यामध्ये पाण्याचा नॉर्मली सडा किंवा पावसा टाईप जर थोडंसं याच्यावर पाणी टाकलं तर हे सेन्सिबल पद्धतीने त्याला असं जाणवतं की पाऊस आला की काय आणि आपला ऋतू निर्माण झाला की ते लगेच कळी काढायला चालू होतं. आता तुम्ही बघा, ह्या माझ्या शेत जमिनीमध्ये अगोदर सुरुवातीला आपल्याकडे कुसाळ नावाचा एक गवताचा प्रकार आहे. तो सर्वत्र माझ्या बागेमध्ये म्हणजे शेतामध्ये पुरेपूर तो होता. आणि त्याला बी 4 ते 5 दिवस जर पाऊस नाही आला तर ती गवतसुद्धा पूर्णपणे जळून जायचं. अशा कंडिशनमध्ये जिथे 2000 किंवा 20,000चं उत्पन्न होऊ शकत नव्हतं, अशा परिस्थितीत आज माझी बाग आहे. सरासरी खूप नाही तर अपेक्षा आहे माझी एक या बागेमध्ये 17 ते 18 टन माल निघायला पाहिजे. एकंदरीत ही बाग तुम्ही पाहू शकता की पुरेपूर एका झाडाला सरासरी 35 ते 40 सर हे चेक करा तुम्ही इकडे, हे 35 ते 40 फ्रूट लागलेलं आहे. म्हणजे एका पोलवरती जर पाहायला गेलं तर एक 10 किलोच्या आसपास माल आहे. तुम्ही बघू शकता हा मालाची साईज, प्रत्येक माल हा 500+ येतो आहे. नियर अबाउट मार्केटमध्ये चालताना मार्केटमध्ये 300+ जो माल असतो तो माल 1 नंबरमध्ये मोडला जातो आणि आपला माल हा सर्रास 500+ जातो आहे. म्हणजे 500 ग्रॅमपेक्षा जादा. किलोमध्ये जर पाहायला गेलं तर सरासरी फक्त आपले 2 किंवा 3च फळं बसतात. आणि अशा कंडिशनमध्ये आज आपल्याला नगर या मार्केटमध्ये 180 ते 190पर्यंत आपल्या नगरच्या मार्केटला सुद्धा रेट भेटला आहे. आता याच्यामध्ये पाहायला गेलं तर बऱ्याचशा लोकांना हे ड्रॅगन फ्रूट का परवडतं हे सांगण्यासाठी सर्वात महत्त्वाचा आनंद याचा वाटतो की तुम्ही कोणतीही फळबाग करा त्याच्यावरती तुम्हाला औषध फवारणी, खते याच्यावरती भरमसाठ प्रमाणामध्ये खर्च करावा लागतो. आणि ह्या ड्रॅगन फ्रूटच्या संदर्भात सांगायचं झालं तर याला फक्त जास्त करून शेणखत असेल तर जास्त काही लागत नाही. आणि थोड्या प्रमाणात जो रेशो असतो आपण ज्याला म्हणतो की बाबा खतांचं प्रमाण
तर 7-3 म्हणजेच 70% ही तुमचं ऑर्गॅनिक पाहिजे आणि 30% तुमचं रासायनिक खत बी पाहिजे त्याला, कारण तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घ्यायचं आहे. आता तुम्ही हे बघा, मी कट करून दाखवतो. सरासरी हा एक पाहायला गेलं तर हा माल आहे, हा माल भरतो 840च्या आसपास. म्हणजे 1 किलोमध्ये जास्तीत जास्त 2 फळं बसतात. आणि अशा पद्धतीने पूर्ण ऑर्गॅनिकवरती बी जर तुम्ही गेले तर ह्या गोष्टी भेटू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला ते प्रमाण साध्य करावं लागेल. आता याची लागवड जर करायची झाली तर त्यासाठी एक अशा प्रकारचा पोल लागतो आहे आपल्याला, जो 4x4 रुंदीचा आणि 5 ते 6 फूट हाईट असा पोल लागतो आहे. तो आपल्याला हे बघा, अंतर जे आहे 2 लाईनमधलं हे अंतर आहे 10 फुटाचं आणि 2 झाडामधलं म्हणजे 2 पोलमधलं अंतर आहे 7 फुटाचं. आणि हे अंतर सफिशियंट आहे, जेणेकरून प्रत्येक बागेमध्ये हवा खेळती राहिली पाहिजे, सूर्यप्रकाश व्यवस्थित भेटला पाहिजे आणि जी प्रकाश संश्लेषण जी क्रिया असते ती व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने होते आणि फळाची धारणा आणि फुलाचं पॉलिनेशन ज्याला म्हणतात ते व्यवस्थित साधलं जातं. आता हे मी परत एकदा उल्लेखनीय गोष्ट ड्रॅगन फ्रूटच्या बाबतीत सांगण्यात एक महत्त्वाची गोष्ट अशी सांगतो की नंतर फक्त वडाचं झाड आहे की त्याच्या पारंब्य म्हणजे हवेमध्ये असतात. ड्रॅगन फ्रूटच्या 40%च मुळे ह्या जमिनीमध्ये राहतात आणि 60% मुळ्या जमिनीत राहतात आणि 40% मुळ्या ह्या हवेमध्ये असतात. हे बघा, ही मुळी बघू शकता तुम्ही, ही हवेमधली मुळी आहे. सकाळच्याला थंड बाष्प लागल्याच्या नंतरला ही बाष्प शोषून घेते आणि जगतं. आता तुम्ही विचार करताल की ह्या 2 पद्धतीच्या मुळ्या का, काही जमिनीत आणि काही हवेमध्ये का? हे झाड काम करताना 2 पद्धतीत काम करतं. पावसाळ्यामध्ये प्रकाश किंवा अन्न तयार करण्याचं काम प्रकाश संश्लेषणाद्वारे होतं, पण जे जमिनीमधले काही घटक पडले ते जमिनीमधून उचलण्याचं काम ते 60% मुळं करतात. आणि उन्हाळ्यामध्ये ते मुळं सायलेंट अशा पोझिशनला असतात आणि उन्हाळ्यामध्ये सकाळ सकाळ थंड वारा सुटला फेब्रुवारी नंतरला तर फक्त हे मुळावरती ते झाड जगतं. हे स्पेशली शेतकऱ्यांना माहीत नाही. बरेचसे शेतकरी हे काय म्हणून बऱ्याच वेळेस विचारतात, तर हे एक प्रकारचं मूळ आहे. आणि आपण ज्यावेळेस लागवड करतो त्यावेळेस एक पोलच्या वरती 4 रोपं असतात. 1, 2, 3 आणि 4 असे 4 कोपऱ्याला 4 लावले जातात. ते लावल्याच्या नंतरला बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांची मिस्टेक अशी होती, फुटला का वरती नेतात आणि वरती आपली प्लेट जी बसवली त्याला पण 4 होल असतात. शक्यता आपण प्लेटपर्यंत सिंगलच लाईन न्यायची, कारण सिंगल जो स्ट्रोक नेल्याच्या नंतरला त्याचं स्पीड जादा असतं आणि अनेक स्ट्रोक खालून नेल्याच्या नंतरला त्याचं स्पीड कमी होतं आणि वरती गेल्याच्या नंतरला मग ते ज्याला एक्सपांडेशन स्टेज असतात स्टेज म्हणतात ती कमी होते. माझा बाग जर पाहायला गेला तुम्ही आता सरासरी ही लाईन बघा, आत्ता 4 ते 5 टन बागेवरती माल आहे. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता ही फ्लावरिंग ही झालेली फुलं उमलून झालेली ही स्टेज आहे, सकाळच्या उमललेले फुलं. हे 2 ते 3 टनाचे फुलं आता आहेत. म्हणजे एकंदरीत टोटल सीझन काढला 17 ते 18 टनापर्यंत ॲव्हरेज जातं आणि 100 रेट जरी पडला तरी 17-18 लाख रुपये ड्रॅगनचे प्रति एकरच्या हिशोबाने इथे उत्पन्न होतं. मी ज्यावेळेस पुण्यामध्ये शिक्षण घेत होतो त्यावेळेस IT सेक्टरमध्ये आम्हाला सकाळी जाण्याचा वेळ असतो पण संध्याकाळी जाण्याचा घरी येण्याचा वेळ नसतो. मग मला अशा कंडिशनमध्ये माझ्या ग्रामीण भागात जगण्यासाठी एक सोन्याची खाण लागली ज्याला म्हणतात, ती मला ह्या बागेमध्ये सापडली. ग्रामीण भागात बऱ्याचशा वेळेस शेतकरी आत्महत्या करतात, प्रश्न असतात, पाऊस पडला नाही, दुष्काळ आहे, ह्या गोष्टीवरती आत्महत्या हा एक मार्ग नसून त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात सोल्युशन आहेत. जग हे खूप विस्तृत आहे. भारत हा जगातला नंबर 1 असा लोकसंख्यातला देश आहे. इथे खाणारे तोंड खूप आहेत, पण तुम्हाला त्यांना काय हवं आहे, त्यांना कोणती गोष्ट पाहिजे एक्झॅक्ट खाण्यासाठी ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. आणि तशा पद्धतीने जर तुम्ही आपल्या शेतामध्ये अशा पद्धतीचे पिकं जर घेतले तर निश्चितच आत्महत्येची वेळ न येता आपला देश कृषीप्रधान आहे. आणि याच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आपण अनुदानासंदर्भात पाहू, शासन याला खरोखर अनुदान देतं का आणि किती प्रमाणात देतं, किती टक्के देतं आणि किती टप्प्यात देतं.
मला बरेचसे लोक विचारतात की सर, शेतकऱ्यांना अनुदान ही योजना एक फसवी योजना आहे, जी महाराष्ट्र शासनाकडून महा-डी-बी-टी पोर्टलच्या अंतर्गत चालवली जाते. पण त्यातला अभिमानाची गोष्ट की मी महाराष्ट्रातला पहिला शेतकरी आहे की जी मी या ड्रॅगन फ्रूटचं अनुदान घेतलं. आपल्या आष्टी येथील कृषी विभागाचे कृषी अधिकारी माननीय तरटे साहेब यांनी मला या बागेसाठी किंवा माझ्या इतर फळबागेसाठी खूप सहकार्य केलं आहे. त्याच्यामध्ये फक्त तुमच्या चुका न होता तुम्हाला तो फॉर्म व्यवस्थित फिलअप करता आला पाहिजे. त्यांना जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट लागतात ते डॉक्युमेंट तुम्ही प्रोव्हाइड केले पाहिजे. ज्यांना कोणाला डॉक्युमेंटची अडचण असेल ते माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. मी त्यांना सढळ हाताने मदत करण्यासाठी तयार आहे. कारण मला असं वाटतं की जर आपल्या देशाचा शेतकरी म्हणजे जगाचा पोशिंदा सुखी राहिला तर पूर्ण जग सुखी राहतं. आणि या ग्रामीण भागातल्या माळरानावरती जर माझ्याकडून अशा पद्धतीचं फुलवलं जातं आहे तर माझ्यापेक्षा आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यात आणि आपल्या राज्यात अनेक शेतकऱ्यांच्या शेती खूप दर्जेदार, चांगल्या पद्धतीच्या आणि पाण्याचा पुरवठा असणाऱ्या गोष्टी आहेत. पण बऱ्याचशा वेळेस आपले शेतकरी पारंपरिक पद्धतीतून बाहेर पडण्यासाठी तयारच नसतात. त्यांच्याकडे गहू, ज्वारी, बाजरी, कापूस, तूर, उडीद ह्या अशा भुसार मालांची शेती करून शेवटी जर कॅल्क्युलेशन काढायचं झालं तर त्यांना नांगरणीला 2,000, काकऱ्यापाळीला 2,000, बियाणला 2,000, पेरणीला 2,000, त्याच्यानंतरला खुरपणी 2,000 आणि कटाई करून मार्केटला जाईपर्यंत एक 25,000चं प्रति एकरी उत्पन्न होऊन त्याच्यात 15,000 त्यांचा फक्त खर्चच झालेला असतो. म्हणजे जर ॲन्युअल त्यांचं वार्षिक उत्पन्नाचा हिशोब एकराच्या हिशोबाने काढला तर 5,000 रुपये. अशा कंडिशनमध्ये शेतकऱ्यांना आत्महत्या करणं हे म्हणजे चुकीची गोष्ट ठरत नाही. कारण त्यांना आपल्या पारंपरिक पद्धतीच्या बेडीतून बाहेर निघण्यासाठी भीती वाटते. त्यांना तो त्यांचा कम्फर्ट झोन वाटतो. नवीन पिढीने, शिकलेल्या तरुणाईने ह्या अशा गोष्टीकडे हमखास पद्धतीने ओळलं पाहिजे. एक म्हणे, केल्याने होते अधिक केलेची पाहिजे. तेव्हा मी ज्यावेळेस नवीन गावाकडे आलो 2020ला कोरोनाच्या काळात आणि हे मी बाग लावली, बरेचसे लोक बोलले की ही एक लिवडुंगासारखं काहीतरी लावलं आहे आणि त्याला जपतायत. तर अजून बरेचसे लोक मला विचारतात की हे काय आहे. आता हे काय आहे सांगायचं झाल्याच्या नंतरला मला बऱ्याच जणांना ड्रॅगन फ्रूट सांगताना त्यांना ते ड्रॅगन फ्रूट नावसुद्धा घेता येत नाही. आणि ह्या फळाची सर्वात जास्त आपल्या भारतातच नव्हे तर जगभर मागणी आहे. त्याचं कारण असं की हे पूर्ण ऑर्गॅनिकवरती तुम्हाला कल्टिवेट करावं लागतं. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट, या ड्रॅगन फ्रूटच्या बागेवरती सहसा रोग पडत नाहीत. म्हणजे जसे की बुरशी आहे, तेल्या आहे, डाळिंबावर जशा प्रकारे पडतात. वातावरणाच्या बदलानुसार थोडेफार रोग असतातच, त्याला तुम्हाला सामोरे जावंच लागेल. आणि सामोरे जाताना बी तुम्ही डोळस पद्धतीने, शिकलेल्या पद्धतीने त्याला सामोरे जायला पाहिजे. जसं की बुरशीचा प्रकार म्हटल्याच्या नंतर त्याच्यात थंडीत कोणती पडते, पावसाळ्यात कोणती पडते, उन्हाळ्यात कोणती पडते, खालून औषध कोणतं सोडायचं, वरून कोणतं फवारायचं, अनेक प्रकार असतात. आणि शेतकऱ्याच्या अज्ञानामुळे त्याला त्या औषध आणि फवारणीवाल्यांचे, दुकानांचे मोठ्या प्रमाणावर धंदे होतात. त्याच्यासाठी त्यांनी डोळस पद्धतीने पाहिलं पाहिजे. आता याच्यामध्ये आपण सुरुवातीला काय केलं, ज्यावेळेस झाडांची लागवड केली त्यावेळेस फक्त शेणखत भरलं होतं. त्यानंतर बी आपण आता गेल्या वर्षी एक 3 ते 4 ट्रॉली शेणखत भरलं. एकंदरीत शेणखतामध्ये सर्वच प्रकारचे घटक असतात आणि त्या घटकामुळे या ऑर्गॅनिक पद्धतीच्या शेतीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होते आणि फळाची साईज पण बनते. शेतकऱ्यांचा गोंधळ असा असतो की याची रोपं कुठे भेटतील. मी हे रोप आणताना पश्चिम महाराष्ट्रातील फलटण ह्या तालुक्यामध्ये एक छोटंसं गुणवरा म्हणून गाव आहे, तिथून ते रोपं घेतली होती. त्यावेळेस त्या रोपांची प्राईज मला खूप महाग पडली, 35 ते 40 रुपयाला एक रोप पडलं. पण आता ज्याला कुणाला रोपांची आवश्यकता पडेल त्यांना माझ्याकडे लागतील तेवढ्या प्रमाणात रोपं आहेत आणि ते भेटतील आणि योग्य दरात भेटतील. आपण जर एकंदरीत 1 एकरचा हिशोब मारला तर 1 एकरमध्ये सरासरी 600 पोल बसतात आणि एक पोल एक 225 ते 200च्या घरात एक पोल आहे आणि त्याच्यावरची रिंग बी सेम त्याच कंडिशनमध्ये तेवढ्याच किमतीची पडते. जर एकराचा हिशोब काढला तर सरासरी मला 4.5 ते 5 लाख रुपये 1 एकरला खर्च आला. पण जे माझ्या मिस्टेक झाल्या, ज्या माझ्या चुका झाल्या
त्या मी दुसऱ्या शेतकऱ्यांच्या बाबतीत होऊ नये याच्यासाठी काळजीत्मक म्हणून एक सांगेल की जे खड्डे खणण्यासाठी मशीन असते ती घेण्याची आवश्यकता नाही, आता म्हणजे आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यानंतर आपण आता नवीन बाग 2 एकरची लागवड केली आहे. त्याच्यामध्ये हे रोपे आपल्याच घरचे आहेत, पोल पण आपल्याच घरचा आहे. शेतकऱ्यांनी स्वतः जर कष्ट करून याच्यामध्ये लागवडीचा प्रयत्न केला तर 3.5 ते 4 लाखापर्यंत एका एकरला खर्च लागू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ग्रामीण भागातील अगदी दुष्काळी भाग जरी असेल ज्याच्याकडे 1 इंची पाणी कंटिन्यू आहे, 1 इंची, त्याचा 1 एकर बाग हमखास येऊ शकतो. या ड्रॅगन फ्रूटच्या बागेमध्ये जर टेक्निकल पद्धतीने काम केलं चांगल्या पद्धतीने तर एक चांगल्या नामवंत कंपनीतल्या इंजिनियरपेक्षा आणि क्लास 1 अधिकाऱ्यापेक्षा निश्चितच जादा पेमेंट 1 एकरमध्ये पडतं. म्हणजे त्याचं पॅकेज जर पाहिलं तर 18 ते 19 लाखाचं वार्षिक पॅकेज आहे. याच्यामध्ये खूप काही जास्त कष्ट करण्याची बी गरज पडत नाही. फक्त सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट जास्त लागते, जी वन टाईम आहे, वारंवार करण्याची आवश्यकता पडत नाही. त्याच्यामध्ये एकदा जर खर्च केला तर सरासरी हा बाग 30 वर्षापर्यंत चालतो. याला पाणी खूप कमी प्रमाणात पाणी लागतं. म्हणजे ज्याची जमीन चांगली कसदार असेल त्याने फक्त पावसावरती जरी हे करायचं म्हटलं तरी आरामात हा बाग येऊ शकतो. आणि ज्याला 12ही महिने फळ घ्यायचं आहे त्याच्यासाठी तर मग त्याला पाण्याची आवश्यकता भासणार, कारण झाड ग्रो होण्यासाठी किंवा फळासाठी पाणी लागतंच. पण ज्याच्याकडे काहीच पाण्याचा स्रोत नाही अशा लोकांसाठी सुद्धा कोरडवाहू जमिनीमध्ये ही एक ग्रामीण भागातील सोन्याची खाण किंवा सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हटलं तरी वावगे ठरणार नाही. अशा पद्धतीने ही ड्रॅगनची शेती आहे आणि टेक्निकल पद्धतीने केली तर खूप परवडते. आता ड्रॅगन फ्रूट या शेतीकडे ग्रामीण भागातील तसेच युवकांनी आणि तरुणांनी का वळावे हा खूप मोठा प्रश्न आहे. मला सर्वात कुतूहलाची आणि आनंदाची गोष्ट सांगावीशी वाटते. तुम्ही कोणतीही फळबाग जरी केली तरी त्या फळबागेला फलधारणा लागण्यासाठी कमीत कमी 2.5-3 वर्ष लागतात. आणि ड्रॅगन फ्रूट ही एक अशी बाग आहे की ज्या बागेमध्ये तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर 12 महिन्यात तुम्ही सरासरी 2 ते 3 टनापर्यंत माल काढू शकता. फक्त 12 महिन्यात लागवड केल्यापासून ते 12 महिन्यामध्ये तुमचा 2 ते 3 टनापर्यंत म्हणजे जो खर्च झाला आहे तो तुम्ही 12 महिन्यामध्ये वसूल करू शकता. ही एक सर्वात महत्त्वाची खासियतची बाब आहे.